जेव्हा तू सांगना कुठं गेला हरवूनी, लेकराची आन तुला अवतार आता तरी. जेव्हा तू सांगना कुठं गेला हरवूनी, लेकराची गान तुला अवतार आता तरी. अंधारल्या दाही दिशा अन बेजारल मन, उर जळून निघाल बघ कर पण मन. आता तरी बघ देवा बऱ्यात मी उभारीत, तुझ्या दावण्याला माझा काय र गुन्हा. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्यालाही भेटताना चैन करावी स्वप्नांची. अशी दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला भेटती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आणि खरोखरच ज्यांनी आपल्या आयुष्याला समर्थपणे साकार केलं ते निगर्वी, निस्वार्थी, दयाळू, स्वर्गीय अण्णासाहेब कैलासवासी श्री रामदास सुरपला गावित यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. धुळे जिल्ह्याला महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. या जिल्ह्याला नुसता भूगोल आहे असे नव्हे, तर जाज्वल्य असा इतिहास देखील आहे. खरोखरच हा जिल्हा उज्ज्वलतेचे प्रतीक आहे. सांस्कृतिक आणि पश्चिम पट्ट्यातील आदिवासी परंपरेनं हा जिल्हा पुढारलेला आहे. पांझरा कान आणि तापी या पवित्र नद्यांनी हा जिल्हा सुपीक झाला आहे. तसेच एका छोट्याशा नदीला फारशी ओळख नव्हती, पण त्या नदीच्या काठावरील एका टुमदार गावात एका सुसंस्कृत परिवारात एक फूल जन्मास आले आणि त्या फूलरूपी बाळाच्या सुगंधानं ती नदीही सुवासित झाली. ती नदी म्हणजे बुराई नदी. तिच्या काठावरील पिंजार झाडी या गावात एका आदिवासी सुसंस्कृत परिवारात 1 जानेवारी 1940 रोजी श्री रामदास सुरपला गावित यांचा जन्म झाला. हे गाव धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात पश्चिम पट्ट्यातील गाव. या धुळे जिल्ह्यात अनेक थोर देशाभिमानी शिक्षण महर्षी होऊन गेलेत. त्यात आदरणीय अण्णासाहेब कैलासवासी श्री रामदास सुरपला गावित यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. अण्णासाहेब यांचा जन्म सुसंस्कृत कुटुंबात झाला. त्यांचे वडील कैलासवासी श्री रुपला नाना गावित हे एक नामवंत व्यक्ती होते. पूर्वीपासूनच गावित घराण्यात निष्णात शेतीचा पेशा होता. तसेच या परिवाराच्या उंबरठ्याला सरस्वती मातेचाही आशीर्वाद लाभला होता आणि आहेच. कैलासवासी श्री रामदास गावित यांचे 2 थोर बंधू. या 3 भावंडात अण्णासाहेब सर्वात लहान बंधू. सर्वात थोरले बंधू अण्णासाहेब गोकुळ रुपला गावित अत्यंत ज्वलंत असे व्यक्तिमत्व. त्यांनीच सर्वप्रथम या परिवारात जनसेवेचा पाया रचला. आपल्या व्यक्तिमत्वाच्या जोरावर स्वतंत्र भारतातील या साक्री तालुक्याचे ते पहिले आदिवासी आमदार झाले. त्यानंतरचे मधले बंधू कैलासवासी श्री उत्तमराव रुपला गावित अर्थात गुरुजी यांनीही माता सरस्वतीच्या उपासनेनं शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या तळागाळापर्यंत शिक्षण गंगा पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या 2 थोरल्या बंधूंचा वारसा पुढे नेत अण्णासाहेब कैलासवासी श्री रामदास गावित तर यशाच्या सर्वोच्च शिखरापर्यंत पोहोचले. अशा या साक्री तालुक्यातील समाजसेवेतील, शिक्षण क्षेत्रातील आणि राजकारणातील मुत्सद्दी परिवारात अण्णासाहेब वाढले. घराणे सुधारक अशा मोकळ्या वातावरणात अण्णासाहेब वाढले. अण्णासाहेबांचे प्राथमिक वर्गातील शिक्षण 1945 ते 1949 या कालखंडात पिंजारझाडी तालुका साक्री येथे
मराठी शाळा क्रमांक 1 मध्ये झाले. पुढील कनिष्ठ माध्यमिक वर्गाचे शिक्षण हे 1949 ते 1952 या कालखंडात चडवेल कोर्डे तालुका साक्री येथे झाले. म्हणजेच 5वी ते 7वी या वर्गाचे शिक्षण पुढील शिक्षणासाठी अण्णासाहेब हे जिल्ह्याच्या ठिकाणी आले. धुळे येथील श्री शिवाजी विद्याप्रसारक हायस्कूल येथे त्यांनी 8वी व 9वी पर्यंतचे अध्ययन केले. सन 1953-1954 या साली असाच शिक्षणाचा मार्ग सतत आणि अखंडपणे सुरू ठेवत अण्णासाहेबांनी त्या खडतर काळात आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर व त्यांचे वडील व परिवाराच्या आशीर्वादाच्या साहाय्यानं पूर्ण गाठले. तेथील पुणे कॅम्प एज्युकेशन सोसायटी येथे अण्णासाहेबांनी सन 1954-55 ते सन 1955-56 या साली 10वी व जुनी 11वी मॅट्रिक परीक्षा उत्तम गुणांनी पास झाले. पुढील महाविद्यालयीन शिक्षणही अण्णासाहेबांनी आपल्या परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर पुणे येथील एन वाडीला कॉलेज पुणे येथे सन 1956-57 ते 1959-60 या कालखंडात पूर्ण केले. अण्णासाहेबांनी कला शाखेची पदवी वाडीला कॉलेजात प्राप्त केली. त्यावेळेस पदवी प्राप्त करणं खूपच कठीण प्रयास होता. तरीही या ग्रामीण भागातील अतिदुर्मिळ अशा मागासवर्गीय भागातील एका लहानशा खेडेगावातील या तरुणानं नवा विक्रम रचला आणि आपल्या शिक्षणाचा रथ असाच पुढे धावत ठेवून त्यांनी सन 1960-61 ते सन 1961-62 या साली युनिव्हर्सिटी ऑफ पुनामधून मास्टर ऑफ आर्ट्स MA ची पदवी संपादन केली. असा सन 1945 ते 1962 कालखंडात अण्णासाहेबांनी आपल्या युवा अवस्थेत आपले शिक्षण त्यांनी पूर्ण केले. शिक्षण पूर्ण करून हा युवा तरुण रामदास गावीत जेव्हा गावी परतला तेव्हा त्यांच्या परिवाराच्या आणि संपूर्ण आदिवासी समाजाला आनंदाला सीमा उरली नाही. त्यावेळेस अण्णासाहेबांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचा योग आला आणि तो म्हणजे विवाहयोग. अण्णासाहेबांना त्यांच्या पुढील संपूर्ण आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांच्या जीवनयात्रेत प्रत्येक चढ उताराच्या प्रसंगी त्यांना साथ देणारी, त्यांना प्रत्येक प्रसंगात खांद्याला खांदा लावून लढणारी रणांगणा भगवंतानं अण्णासाहेबांना जसे एखादे पारितोषिक मिळावे त्याप्रमाणे प्राप्त झाले. तारीख 13 मे 1964 या रोजी अण्णासाहेबांचा विवाह पिंपळनेर प्रांतातील मंडाणे या लहानशा गावातील बहिरम परिवारातील आदर्श शेतकरी आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्वाची मूर्तिमंत रूप अशा कैलासवासी श्री झिपरू बहिराम यांची सुकन्या कुमारी वनमाला यांच्याशी झाला. आणि पुढे जाऊन हीच वनमालाताई आज आमच्या सर्वांच्या लाडक्या आधारस्तंभ, मार्गदर्शक, मातृत्वाची जिवंत मूर्ती, जिनं आपल्या मायेच्या पदराची छाया आम्हा सर्वांस भरभरून दिली. म्हणून त्या आज आम्हास मातृतुल्य आहेत आणि म्हणूनच ताईसाहेब या उपाधीनं आज संबोधल्या जात आहेत. प्रसंगावधानता, हसतमुख व्यक्तिमत्व, विपरीत परिस्थितीत आपल्या कठोर निर्णयाची चुणूक दाखवून विरोधी प्रतिस्पर्ध्याला नेस्तनाबूत करण्याची विशिष्ट कला आदरणीय ताईसाहेबांना प्राप्त झाली आहे. प्रसंगावधीनता आणि निर्णय क्षमता हे ताईसाहेबांकडूनच नक्कीच शिकण्याजोगी गोष्ट आहे. कैलासवासी श्री अण्णासाहेबांचा पुढील जीवनप्रवास सुरू झाला तो जीवनसाथी ताईसाहेब यांच्या सहवासात. अण्णासाहेबांनी विवाहापश्चात डिसेंबर 1964 आयकर विभागात आपली सेवा सुरू केली. 1964 ते 1987 या 23 वर्षाच्या काळात अण्णासाहेबांनी भ्रष्टाचाराचा किंचितही गालबोट न लावता आपली सेवा निरंतर सुरू ठेवली. त्यात त्यांनी आपल्या प्रामाणिक आणि शिस्तप्रिय कार्यप्रणालीच्या जोरावर अनेकदा पदोन्नत्या प्राप्त केल्या आणि ज्या वेळेस अण्णासाहेबांनी सेवा समाप्त केली त्यावेळेस ते आयकर उपायुक्त या कार्यपदावर कार्यरत होते. अण्णासाहेबांच्या सेवा कार्यात सुपीक अशी पृष्ठभूमी प्राप्त झाली होती आणि ती म्हणजे राजकारण. समाजसेवेची इच्छा अंगी झळकल्यास त्यात जर राजकारणाची साथ प्राप्त झाली तर ती अधिक फळास प्राप्त होते आणि त्या सेवेबरोबरच अण्णासाहेबांना गुणविशेष प्राप्त होता तो म्हणजे त्यांचा मृदू स्वभाव. याच हसतमुख व्यक्तिमत्व, प्रत्येकास त्यांचा हवाहवासा वाटणारा सहवास, त्यांचा प्रामाणिकपणा आणि समाजसेवेचे त्यांनी घेतलेले व्रत
या अनेक कारणांमुळे त्यांना धुळे लोकसभा मतदारसंघातील 1999मधील लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची उमेदवारी करण्याची संधी प्राप्त झाली. एखाद्या व्यक्तीनं निष्ठापूर्वक काम केले की काय घडू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय अण्णासाहेब. त्यांच्या या निष्ठेला आणि सेवेला जनतेनं कौल दिला आणि 13व्या लोकसभेत अण्णासाहेब प्रचंड मतांनी विजयी झाले. अण्णासाहेब जरी राजकारणात नवखे होते तरी त्यांच्या ज्ञानाच्या आणि प्रामाणिक स्वभावाच्या साथीनं त्यांनी हा नवा कीर्तिमान स्थापित केला. राजकारणात त्यांचे विरोधी पक्षनेत्यांची काही मुद्द्यांवर मतभेद जरूर झाले असतील, परंतु मनभेद कधीही झाले नाहीत. सतत एकोप्याने आपल्या मतदारसंघातील कामांना उजाळा देत राहिले. त्यावेळी अण्णासाहेबांचा समंजसपणा प्रकर्षाने जाणवत होता. एका आदिवासी समाजातून खासदारकीचे नेतृत्व करीत असताना या विशाल अशा मतदारसंघातील शाहू समाज प्रबळ अशा प्रांतात इतर सर्व जाती धर्माच्या मतदारांना अण्णासाहेबांनी कधीच आपल्या सहवासाची आणि कार्याची कमी भासू दिली नाही. सर्वांचे हित साध्य करीत असताना अण्णासाहेबांनी आपल्या आदिवासी समाजाच्या सर्वतोपरी पायाभूत विकास कामांचा ध्यास ठेविला. अण्णासाहेबांच्या लोकप्रियतेचे रहस्य 3 गुणात सामावलेले होते. ते मूर्तिमंत, सौजन्यशील होते, अजात शत्रू होते आणि प्रसिद्धी विन्मुख होते. याच विधायक राजकारण आणि सर्वोदया या गुणांमुळे लोकसभा सदस्य होण्यास सर्वतोपरी पात्र होते. हीच बाब आपल्या ग्रामीण आणि आदिवासी माणसाचा सन्मान होता. या सन्मानाला अण्णासाहेबांनी नेहमी उजाळा दिला होता. ह्याच कारणास्तव त्यांना वाजपेयी सरकारनं सन 1999 ते 2000 मेंबर कमिटी ऑन ॲग्रिकल्चर आणि सन 2000 ते 2004 मेंबर कन्सल्टेटिव्ह कमिटी मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर या पदांवर विराजमान केले. तसेच अण्णासाहेब पक्षाशी एकनिष्ठ असल्या कारणास्तव त्यांना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ही कामगिरी बजावण्यास संधी मिळाली. तसेच अण्णासाहेब धुळे जिल्हा आदिवासी विकास आघाडीचे जिल्हाध्यक्षही होते. असा प्रचंड मोठा राजकीय प्रवास अण्णासाहेबांनी पार केला होता. राजकीय महत्त्वाकांक्षा नसणं हा त्यांचा विशेष गुण होता. तर अजून दुसरा गुण म्हणजे भ्रष्टाचाराचा डाग नसणंही त्यांना नेता म्हणून देणारी विशेष बाब ठरली होती. यह नियती इति नेता अशी नेत्याची व्याख्या करण्यात येते. आदरणीय अण्णासाहेब हे एक आदर्श शेतकरी, कृतिशील विचारवंत, थोर समाजसेवक, आदर्श संस्था चालक आणि निष्कलंक चारित्र्याच्या निष्ठावंत राजकारणी होते. त्यांनी साक्री तालुका, धुळे जिल्हा, बागलाण तालुक्याची निर्लसपणे आणि समर्पण वृत्तीनं सेवा केली. त्यांच्या कार्याचा आदर्श समाजाला मिळावा. शिक्षण हे राष्ट्रीय उद्धाराचे व समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. या श्रद्धेनं त्यांनी शैक्षणिक कार्य आणि आपले जीवित कार्य मानले. आजच्या नवीन पिढीला अशा असामान्य व्यक्तीच्या आयुष्याची, त्यांनी घेतलेल्या अपार कष्टाची आणि उभारलेल्या कार्याची माहिती असणं जरुरीचे आहे. आमच्यासमोर कोणी आदर्श व्यक्ती नाही अशी तक्रार करणाऱ्या आजच्या पिढीतील विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि समाज यांना प्रेरणा घेण्यासाठी आदरणीय अण्णासाहेबांचा हा जीवनचरित्र उपयुक्त ठरेल याबद्दल मला शंका वाटत नाही. आदरणीय कैलासवासी श्री अण्णासाहेब गावित यांचा स्वभाव शालीन, मनमिळाऊ, सोज्वळ आणि प्रत्येकाला मदत करणारा होता. त्यांच्यात कमालीचा साधेपणा होता. त्यांनी आपल्या परिवारालाही पूर्णपणे आपला वेळ दिला आणि आपल्या साधीर आणि उच्च विचार या संस्कारातून आपल्या 2 मुली आणि 1 मुलगा यांची परवरिश करून त्यांना समाजाचे आदर्श घटक बनवले. पिंजार झाडी गाव आणि पंचक्रोशीत येणाऱ्या सर्व गाव आणि पाडे यांचा संपूर्ण अभ्यास अण्णासाहेबांना होता. ते सदैव तेथील नागरिकांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी कार्यरत असत. अशा या थोर समाजसेवकानं 19 एप्रिल 2020 रोजी वयाच्या 80व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.
श्वासाच्या शेवटपर्यंत त्यांचे शरीर, मन आणि विचार हे शुद्ध आणि निरोगी होते. त्यांचे जाणे हे आजही आम्हास न पटण्याजोगे आहे. आजही आम्हास अण्णासाहेबांच्या स्मृतीचा प्रत्यक्ष भास जाणवतो. अशा या आदरणीय कैलासवासी अण्णासाहेबांच्या पुण्याईमुळे, त्यांच्यावरील भक्तीमुळे आणि त्यांच्या संबंधी वाटणाऱ्या आदरयुक्त आपलेपणामुळे हे लेखन आज माझ्या हातून झालं आहे. यात काही अतिशयोक्ती झाली असे मला वाटत नाही आणि काही चुकले असेल तर लहान बालक समजून क्षमा करावी. अण्णासाहेब हे जरी शरीर रूपानं आपल्यात नाही, परंतु त्यांचे विचार, संस्कार आणि कार्य हे नक्कीच आम्हा दीपस्तंभाचे कार्य करीत राहील. अण्णासाहेब सदैव आमच्या मनात दीपकाप्रमाणे प्रकाशमान राहतील. पुन्हा एकदा आदरणीय कैलासवासी श्री अण्णासाहेब रामदासजी रुपला गावित यांना विनम्र अभिवादन. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणी.